पारोडा तालुक्यातील अत्याचार पीडित मुलीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी। टोळी तालुका पारोडा या गावातील 20 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून 3 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करीत नंतर तिला विष पाजून ठार केले। या अमानुष घटनेची दोषी आरोपींवर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आज मराठा महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। टोळी तालुका पारोडा या गावातील कुमारी निलिमा सावंत या मुलीवर 4 दिवसापूर्वी अपहरण करून अत्याचार करीत विष पाजण्यात आले। तिला हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला। त्या मुलीला न्याय मिळावा, आरोपींना जलद गती न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आरोपींवर कायद्याचा दबदबा वाढला पाहिजे। याकरिता धुळे जिल्हा मराठा महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला व निवेदन देण्यात आले। यावेळी मराठा महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंह काडे, जिल्हा संघटक बाजीराव खैरनार, शहर सचिव पवन शिंदे, आशिष देशमुख, सतीश गिरमकर, सचिव अमोल साळुंके, राजेंद्र मराठे, उमेश पवार, भटू कदम, दीपक गिरमकर, संजय नेतकर, सुरेश सुरवंशी आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। शिक्षा झालीच पाहिजे। बापा हात वर करून सांगितलं, इकडे बघा। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। टोळी गावातील पारोडा तालुक्यातील ज्या नराधमांनी अत्याचार केला होता त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। हात वर देत राहा। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या नराधमांना फाशीची शिक्षा यातील टोळी या गावातील कुमारी निलिमा सावंत ही विद्यार्थिनी, या मुलीवर काही आरोपींनी तिला अत्याचार अन्याय करून सनी तिचे अपहरण केले होते। 2-4 दिवसापासून तिच्यावर अन्याय अत्याचार करत होते आणि तिला मारून टाकू, तुझ्या आईवडिलांना सांगितलं तर तुला आम्ही मारून टाकू। त्या धाकाने ती आईवडिलांना सांगू नये म्हणून तिला विष पाजून विष प्राशन करून तिला रस्त्यावर फेकून दिले आणि त्या मुलीला पारोडा तालुक्यातील रुग्णालयामध्ये दाखल केले होते, परंतु तिथे काही इलाज झाला नाही। त्यांना धुळे शासकीय रुग्णालयामध्ये आणले होते। तिथे मंगळवारी पहाटे दुःखद निधन झाले। ज्या आरोपींनी तिच्यावर अन्याय अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यापुढे कोणीही असे कृत्य करू नये म्हणून जलद कोर्टामार्फत कोर्टामध्ये दाखल करून लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे। यापुढे कोणीही असे कृत्य करू नये म्हणून आम्हाला केंद्र शासनाला, राज्य शासनाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे की असे कृत्य वारंवार घडू नये। यासाठी यांना जर जलद कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली तर असे कृत्य कोणी करणार नाही। यापुढे असे कृत्य घडू नये, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल।